एका बाजूला देशाचे सरन्यायाधीश, दुसऱ्या बाजूला देशातील एका प्रतिष्ठित लॉ युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आणि या दोघांमधल्या वादात थेट बार काउन्सिल ऑफ इंडियाने 2026च्या संपूर्ण बॅचला वकिलीच्या एनरोलमेंटवरच ब्रेक लावलाय। पण अवघ्या काही तासातच हे चित्र बदललं। ज्या विद्यार्थ्यांना वकील म्हणून एनरोल होण्यापासून रोखण्यात आलं होतं त्यांच्यासाठी आता बीसीआयनेच आपला निर्णय मागे घेतला। आणि विशेष म्हणजे बीसीआय म्हणतंय नलसारच्या 2026 बॅच मधील बहुतांश विद्यार्थी या प्रकरणात निर्दोष आहेत। मग हा सगळा वाद सुरू कुठून झाला? बीसीआयने एवढा मोठा निर्णय घेतलाच का? आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात काय भूमिका घेतली? तसंच या सगळ्या प्रकरणात कॉकरोच जनता पार्टीचं नाव पुन्हा चर्चेत एकदा का आलंय, सगळं तुम्हाला आता मी सांगणार आहे। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। हैदराबाद मधली नलसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ ही देशातील एका प्रतिष्ठित कायदा विद्यापीठांपैकी एक आहे। या विद्यापीठातील 2026 ची बॅच नुकतीच पदवीदार होतीये। कॉन्व्होकेशन समारंभात देशाचे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र याच आमंत्रणावरनं काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 450 विद्यार्थ्यांनी नलसारच्या कुलगुरूंना ईमेल करून सीजेआयना समारंभासाठी आमंत्रित करू नये अशी मागणी केली होती। पण विद्यार्थ्यांचा हा विरोध फक्त समारंभापुरता मर्यादित नव्हता। थोडंसं मागे जाऊन आठवा, या मागे आणखीन एक पार्श्वभूमी आठवेत। 20 जुलै रोजी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी कडनं संसद चलो आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनादरम्यान पोलिसांकडनं कथित गैरवर्तन आणि अतिरेक करण्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणाची चौकशीची मागणी करणारं एक पत्र याचिका सरन्यायाधीशांकडे करण्यात आली होती। मात्र या याचिकेला तातडीने सुनावणी देण्याचा नकार देण्यात आला। त्याशिवाय पोलिसांच्या कथित कारवाईचे व्हिडिओ न्यायालयात दाखवण्याचा प्रयत्न झाला। मात्र सीजेआयनी व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याची टिप्पणी दिली। याशिवाय सीजेआय यांच्या एका जुन्या वक्तव्यामध्ये आंदोलन करण्यासाठी कॉकरोचेस असा शब्द वापरला गेला, ज्यामुळेच कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपी हे नाव चर्चेत आलं। आता याच पार्श्वभूमीवर नलसारच्या काही विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांच्या समारंभातील उपस्थितीवरती प्रश्न उपस्थित केला। म्हणजेच नलसार वादाचा थेट धागा कॉकरोच जनता पार्टीच्या 20 जुलैच्या आंदोलनाशी जोडला गेला। आता इथूनच हे प्रकरण आणखीन गंभीर झालं। या वादाची माहिती समोर आल्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडिया अर्थातच बीसीआयने अत्यंत कठोर भूमिका घेतली। बीसीआयने देशातील सगळ्या स्टेट बार काउन्सिल्सना निर्देशित केलं की नलसारच्या 2026 मध्ये कायद्याची पदवी मिळालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला पुढील आदेशापर्यंत ॲडव्होकेट म्हणून एनरोल करू नये। याचाच अर्थ काय? तर विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळालेली असली तरी त्या विद्यार्थ्याला वकील म्हणून नोंदणी करता येणार नव्हती आणि वकिलीच्या करिअरची सुरुवातच थांबली असती। बीसीआयने नलसारच्या कुलगुरूंना 3 दिवसात सविस्तर अहवाल द्यायला सांगितलं होतं। यामध्ये नेमके कोणते विद्यार्थी मोहिमेत सहभागी होते, कोणती मोहीम सुरू झाली, कोण मजकूर तयार करत होतं, त्याशिवाय सोशल मीडिया किंवा बैठकींचा समन्वय कोणी केलं, कोणत्या विद्यार्थी संघटनेचा भाग होता, फॅकल्टी, रिसर्च स्कॉलर, माजी विद्यार्थी किंवा बाहेरील व्यक्तींचा सहभाग होता का, या सगळ्याचीच माहिती मागवण्यात आली होती। पण बीसीआयने या निर्णयावरती एवढा आक्षेप का घेतला होता? तर इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आरोप काही विद्यार्थ्यांवरती असतील तर संपूर्ण 2026च्या बॅचला शिक्षा का, हा प्रश्न उपस्थित झाला। सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी बीसीआयच्या पहिल्या निर्णयावरती तीव्र आक्षेप घेतला। त्यांनी या निर्णयाला मनमानी, बेकायदेशीर आणि प्रमाणाबाहेरचा निर्णय असल्याचं म्हटलं। विद्यार्थ्यांनी आपलं मत व्यक्त करणं हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वतंत्रतेचा भाग आहे असाही मुद्दा त्यांनी मांडला। बीसीआयचा हा निर्णय समोर आल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली। त्यांनी प्रश्न विचारला, व्हॉट इफ ऑल लीगल कॉकरोचेस कम टुगेदर? म्हणजेच सगळे कायद्याचे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल? ही प्रतिक्रिया आल्यानंतर नलसार प्रकरणात सीजेपीची चर्चा आणखीन वाढली। पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे, बीसीआयने नलसारच्या विद्यार्थ्यांवरील कारवाई सीजेपीच्या दबावामुळे मागे घेतली असा अधिकृत दावा बीसीआयने केलेला नाही। बीसीआयने स्वतःच्या ताज्या निर्णयात विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जण हे निर्दोष असल्याचं म्हटलं। त्यामुळे हा सीजेपीचा विजय आहे असं म्हणणं हे राजकीय किंवा संघटनेचे इंटरप्रिटेशन असू शकतं। अधिकृत कारण म्हणून बीसीआयने विद्यार्थ्यांवरचा ब्लँकेट बॅन हा मागे घेण्यामागे बहुतांश विद्यार्थ्यांचा कथित या मोहिमेशी
संबंध नसल्याचं आढळलं हे कारण दिले। मग बीसीआयने हा निर्णय नेमका मागे का घेतला सांगते। 13 ऑगस्टला बीसीआयने आपला आधीचा आदेश बदलला। बीसीआयच्या म्हणण्यानुसार काउन्सिलने या प्रकरणावरती सविस्तर चर्चा केली आणि त्यातून निष्कर्ष असा निघाला की नलसारच्या 2026च्या बॅच मधील बहुतांश विद्यार्थी या कथित मोहिमेत सहभागी नव्हते आणि त्यांचा कोणताही अनादर करण्याचा हेतू नव्हता, म्हणूनच संपूर्ण बॅचला वकिलीपासून रोखणं हे योग्य नाहीये। बीसीआयच्या निर्देशातील एक महत्त्वाचा संदेश म्हणजे नो स्टुडंट शॅल बी मेड टू सफर विदाउट एनी फॉल्ट ऑन हिज पार्ट, म्हणजेच विद्यार्थ्यांची चूक नसेल तर त्यांना त्यासाठी शिक्षा दिली जाऊ नये। पण हे प्रकरण संपूर्णपणे संपलंय का? बीसीआयने संपूर्ण बॅच वरची एनरोलमेंट बंदी मागे घेतली असली तरी या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे बंद झालेली नाहीये। बीसीआय अजूनही नलसारच्या कुलगुरूंकडून तथ्यात्मक अहवालाची वाट पाहत आहे, म्हणजे संपूर्ण बॅचला दिलासा मिळालाय पण मूळ वादावरती पडदा पडलेला नाहीये। आणि आता सांगते तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधला एक सगळ्यात मोठा ट्विस्ट, सुप्रीम कोर्टाची भूमिका। या संपूर्ण वादाच्या दुसऱ्याच दिवशी सुप्रीम कोर्टातही नलसारचा मुद्दा समोर आला आणि इथे सीजेआय सूर्यकांत यांनीच बीसीआयच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त केली। सुप्रीम कोर्टाने विद्यार्थ्यांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं। सीजेआय सूर्यकांत यांनी या प्रकरणाबाबत बोलताना हा विषय माझा आणि विद्यार्थ्यांचा संवाद आहे असा सूर व्यक्त केला आणि बीसीआयच्या हस्तक्षेपावरती प्रश्न उपस्थित केला। सुप्रीम कोर्टाने बीसीआय कडनं स्पष्टीकरणही मागितलं आणि नलसारचे विद्यार्थी किंवा फॅकल्टी यांच्यावर दंडात्मक कारवाई करू नये अशी भूमिका व्यक्त केली। आता इथे हे चित्र खूप वेगळं दिसतं। ज्या व्यक्तीच्या उपस्थितीला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला त्याच सीजेआय कडून विद्यार्थ्यांनी विरोध करण्याचा अधिकार असल्याचं संरक्षण होताना दिसतंय आणि याच वेळेला बीसीआयनेही संपूर्ण बॅचवरील कारवाई मागे घेतली। या संपूर्ण प्रकरणातनं 3 मोठे प्रश्न समोर येतात। पहिला प्रश्न, विद्यार्थ्यांना एखाद्या घटनात्मक पदावरती व्यक्तीचा निर्णयावरती किंवा उपस्थितीवरती असहमती व्यक्त करण्याचा अधिकार आहे का? लोकशाहीमध्ये असहमती व्यक्त करणं हा अभिव्यक्ती स्वतंत्रतेचा भाग आहे, पण त्याच वेळेला विरोध करताना कायदेशीर आणि संस्थात्मक मर्यादा ह्या पाळल्या गेल्या आहेत का हा प्रश्नही महत्त्वाचा आहे। दुसरा प्रश्न, काही विद्यार्थ्यांवरती आरोप असतील तर संपूर्ण बॅचला त्याची किंमत मोजावी लागणार का? बीसीआयच्या ताज्या निर्णयातनं या प्रश्नाचं उत्तर मिळालं। बहुसंख्य विद्यार्थी दोषी नसतील तर संपूर्ण बॅचला वकिलीपासून रोखणं हे काही योग्य नव्हे। आणि तिसरा प्रश्न, कायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरती भूमिका घेण्याचा अधिकार किती आहे? हा प्रश्न भविष्यातही चर्चेत असणार आहे, कारण आज हे नलसारमध्ये घडलंय, उद्या देशातील दुसऱ्या कोणत्या तरी लॉ युनिव्हर्सिटीमध्ये असंही घडूच शकतं। बीजेपीच्या समर्थकांच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर त्यांच्या आंदोलनाशी संबंधित वादात नलसारच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर बीसीआयने त्यांची कठोर कारवाईचा निर्णय मागे घेतला। त्यामुळे सीजेपी कडनं याला आपल्या आंदोलनाला मिळालेला आणखीन एक नैतिक विजय म्हणून पाहणं साहजिक आहे। पण 2 गोष्टी वेगळ्या ठेवणं महत्त्वाचं आहे। एक म्हणजे सीजेपीची भूमिका आणि दुसरं म्हणजे बीसीआयने अधिकृतपणे दिलेलं कारण। बीसीआयने निर्णय मागे घेताना सीजेपीच्या दबावाचा उल्लेख केलेला नाही। बीसीआयने सांगितलं की 2026च्या बॅच मध्ये बहुतांश विद्यार्थी या प्रकरणात सहभागी नव्हते, त्यामुळे संपूर्ण बॅचवरती कारवाई करणं हे योग्य नाही। आता पुढच्या काही दिवसात नलसारच्या कुलगुरूंचा अहवाल काय सांगतो, कोणाचं नाव समोर येतं, खरंच विद्यार्थ्यांना कोणी प्रवृत्त करत होतं का, फॅकल्टी किंवा बाहेरच्या व्यक्तींची भूमिका काय होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरती कारवाई होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एका बाजूला नलसारचे विद्यार्थी, दुसऱ्या बाजूला बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि मध्ये सरन्यायाधीशांचा समारंभातील सहभाग आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, या सगळ्यामुळे निर्माण झालेला वाद सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय। आता पुढे अहवाल तयार झाल्यावरती यावरती काय होतं याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा।